Namaskar. Welcome back to Beautiful World of Science. Today we will discussing about the factor affecting the rate of chemical reaction. In this, the last lecture we will studied about the two most important factor which can be affected on the chemical reaction. These are a nature of reactants, and second one is the size of the particle of reactants. And other three we will study in this lecture. Other three are a very simple and it's not a complicated. We will study it in detail using a various chemical reaction. बघा, ज्या पद्धतीने आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की अभिक्रियाकारकांचे स्वरूप कशा पद्धतीनं रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, रेट म्हणजेच काय, त्याची स्पीड, गती ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती कशा पद्धतीने परिणाम करतं. त्याच्यानंतर आपण बघितलं अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार म्हणजे साइज ऑफ पार्टिकल और अ रिएक्टंट्स are affected on the rate of chemical reaction. And other three most important factors which are affected on the rate of chemical reaction, this factor we will study in this lecture. Then all of you listen carefully. The next and most important factor which can be affected on the rate of chemical reaction, it is called a concentration of reactants, another temperature of reaction and also कॅटलिस्ट. ह्या तिन्हीचाही अभ्यास आपण या लेक्चर मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. देन द स्लाइड ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अन रिॲक्शन. तर कॉन्सन्ट्रेशन बाबत आपण आता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. देन लिसन केअरफुली. दिस इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन. आता हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शनचं आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं ते इफेक्ट करत आहे. देन लुक ॲट दिस पिक्चर अँड द स्लाइड. आपापलं माईक सायलेंट करायचं आहे, अदरवाईज तुम्ही एक्झिट होऊ शकता. मी परत हे सांगत नाही बसणार, आपल्यामुळे लोकांना डिस्टर्ब होता कामा नये बिलकुल. हां, देन see this slide. The slides in which take the two beakers. दोन beakers घेतलेले आहेत. One beakers in which the dilute, that is the first beaker, that is the A beaker. पहिला जो beaker आहे याचं नाव आहे A beaker आणि याचं आहे B. A beaker मध्ये dilute हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलेला आहे. And the B beaker in which the concentrated hydrochloric acids are present. एका ठिकाणी डायल्यूट घेतलं, एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड घेतलेला आहे. फरक हाच आहे बघा. डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड मध्ये आपल्याला हा फरक जाणवू लागतो. ठीक आहे. तर नेमकं याच्यामध्ये काय रिएक्शन होते ते आपल्याला पाहायचं आहे. डायल्यूट HCl रिॲक्ट स्लोली विथ CaCO3. त्याच्यामध्ये जे आपण टाकलेलं आहे इट्स अन CaCO3 आहे. ठीक आहे, जी की दोन्ही साईडला आपण त्याचाच बघा त्याचीच बुकटी आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे. बट वी आर ऑब्झर्व दिस फिगर अँड दिस स्लाइड. द स्लाइड इन विच द बिकर फर्स्ट इन विच वी आर शोज दॅट द लेस बबल दॅन द बी बिकर. बी बिकर मध्ये जेवढे बबल्स निर्माण झालेले आहेत त्याच्यापेक्षा कमी बबल्स हे कुठं तयार झाले तर ए बिकर मध्ये. बिकॉज ऑफ अँड द ए बिकर इन विच द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड्स आर प्रेझेंट. तो कसा ऍसिड आहे? डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. आणि बी मध्ये कोणता आहे? इट्स अ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. कोणता ऍसिड आहे? कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर नेमकी रिएक्शन काय झाली तर ही रिएक्शन आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो. द रेट ऑफ रिएक्शन इज
proportional to the concentration of reactants. म्हणजे एखाद्या रिएक्टन्सची रेट हा प्रोपोर्शनल असतो टू द कॉन्सन्ट्रेशन. बघा, रेट ऑफ रिएक्शनचा जो रेट आहे हा प्रोपोर्शनल आहे कोणाला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्सला. तर कॉन्सन्ट्रेशन कोण होतं? हायड्रोक्लोरिक ऍसिड. बघा, आपण दोन्हीकडे घेतलेलं आहे, पण एका साईडला डायल्यूट घेतलं, एकाकडे कॉन्सन्ट्रेशन घेतल्यामुळं, कॉन्सन्ट्रेटेड घेतल्यामुळं आपल्याला काय झालं त्या ठिकाणी? बघा, रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. द रिएक्शन रेट इज इंक्रीजिंग दॅन द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये जेवढी रिएक्शन झाली नाही त्याच्यापेक्षा जास्त रिएक्शनचा रेट आपल्याला कुठं पाहायला मिळाला? कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय समजला? जर रिएक्टन्स हा कॉन्सन्ट्रेटेड असेल, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिस इज कॉन्सन्ट्रेटेड असेल, तर रेट ऑफ रिएक्शन काय होते? इन्क्रीज होत असते. आणि तो डायल्यूट असेल, द रिएक्शन इट्स बिकम टू स्लो बिकॉज ऑफ द रिएक्टन्स आर नॉट अ concentrated, it's and dilute, that's why the rate of chemical reaction is slow. पण बी बिकर मध्ये असं आहे का? नाही. त्या ठिकाणी आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड जो रिएक्टंट्स म्हणून घेतलेला आहे तो कॉन्सन्ट्रेटेड घेतलेला आहे, पण ए बिकर मध्ये तो डायल्यूटच घेतलेला आहे. दोन्हीकडे आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडच घेतलंय का वेगवेगळं घेतलेलं आहे का? नाही. तरी सुद्धा बी बिकर मध्ये आपल्याला पाहायला मिळालं रेट ऑफ रिएक्शन इज इंक्रीजेस बिकॉज ऑफ अँड ओनली फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. म्हणून याचा अर्थ काय समजतो? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स आर अफेक्टेड ऑन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेट ऑफ केमिकल रिएक्शन वरती तो परिणाम करत असतो. तर इथपर्यंतचा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. बघा लक्षात, आतापर्यंत आता तुम्हाला सर्वांना हे समजलं असेल. द नेक्स्ट पॉइंट इज द फोर्थ नंबर ऑफ फॅक्टर विच कॅन बी अफेक्टेड ऑन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. इट इज कॉल्ड द टेम्परेचर ऑफ रिएक्शन. पुढचा जो भाग बघणार आहोत इट्स टेम्परेचर. आता टेम्परेचर रिएक्शन वरती कशा पद्धतीने परिणाम करतं याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पुढच्या स्लाइड मध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हाऊ टू अफेक्ट ऑन द टेम्परेचर फॉर रेट ऑफ रिएक्शन. देन लुक एट दिस स्लाइड. हे स्लाइड बघा. द टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. बघा, याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय दाखवलेलं आहे? CaCO3 इज heated and CaO plus CO2 gas is released. खाली मी नोट मध्ये दिलेलं आहे बघा. द रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज ऑन द इन्क्रीजिंग द टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिंपली जर सांगायचं झालं तर बघा, लक्ष द्या, नेमकं कशा पद्धतीने ही अभिक्रिया होते. ज्यावेळेस एखाद्या पदार्थाला किंवा एखाद्या केमिकलला हीट दिलं जातं, हीट दिल्याच्या नंतर रेट ऑफ रिएक्शन ही काय होतं? वाढत असते. दॅट इज द पोटॅशियम क्लोराइड इज हिटेड. दॅट इज द KClO3 इज हिटेड. देन KCl and O2 गॅस दॅट इज ऑक्सिजन इज रिलीज्ड. म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय झालं बघा. द रेट ऑफ द अबोव रिएक्शन neither increases by the reducing the particle size nor by increases the reaction temperature. म्हणजे याचा अर्थ काय सांगितलं बघा, लक्ष द्या. पोटॅशियम क्लोराइडला आपण काय केलं? त्याची आपण साईज बदलली. काय केलं? द रेट ऑफ रिएक्शन अबोव रिएक्शन नायदर increases by a reducing the particle size. पार्टिकलची साईज आपण बदलली तरी सुद्धा रिएक्शन ऑफ रेट मध्ये, रेट ऑफ रिएक्शन मध्ये काहीही बदल झालेला नाही. मग त्यावेळेस काय करण्यात आलं? द हीट आर सप्लाइड
बाय अ पोटॅशियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईडला हीट करण्यात आलं, उष्णता देण्यात आलं. देन द रिॲक्शन रेट इट्स बिकम टू इन्क्रीजेस. रिॲक्शनचा रेट काय झाला, हा वाढलेला आहे. म्हणून दिस इज अन अल्सो इम्पॉर्टंट फॉर टू द, बघा हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, जेणेकरून काय होईल, टेम्परेचर दिल्यामुळं त्याच्यामध्ये काय होते, त्याची गती वाढत असते. खूप सिंपल आहे, याच्यामध्ये काय जास्त डिटेलमध्ये तुम्हाला एवढं सांगत बसायची काही गरज नाही, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्व काय लक्षात ठेवायचं आहे, काय लक्षात ठेवायचं नाही, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. हे कॅटॅलिस्टचं येत आहे, ठीक आहे, जे की मी सुरुवातीलाच तुम्हाला दिलं होतं. मी थोडंसं आणखी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो त्याच्यामध्ये. तर सर्वांनी थोडंसं स्लाइड बघायचे आहे. स्लाइड बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजून येईल. दॅट इज द टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. टेम्परेचर ऑफ रिॲक्शन मध्ये नेमकं काय बदल झालेला आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत, बरोबर आहे. तर बघा याच्यामध्ये नेमकं काय झालं, द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. कशावरती अवलंबून आहे, टेम्परेचर वरती अवलंबून आहे. इफ टेम्परेचर इज इन्क्रीज्ड द रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीज्ड. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर एखाद्या रिॲक्शनला जर तुम्ही हीट द्यायला चालू केलात तर रेट ऑफ रिॲक्शन हे तेव्हाच इन्क्रीज होते ज्यावेळेस त्याच्यावरती तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलेलं असेल. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सुरुवातीला दिलं आहे, CaCO3 इज हिटेड, देन CaO प्लस CO2 इज रिलीज्ड. म्हणजे याच्यामध्ये कोणती, बघा या ठिकाणी कोणती रिॲक्शन झाली आहे, CaCO3 इज हिटेड म्हणजेच काय, डिकम्पोजिशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन झाली, डिकम्पोज ऑन द स्ट्रॉंग हिटिंग ओनली इनटू calcium oxide and carbon dioxide is formed. CaO, that is the calcium oxide, and then CO2, that is the carbon dioxide is released. याच्यामध्ये फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे आहे की ज्यावेळेस एखाद्या रिॲक्शनचा रेट जर वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर वाढवणं गरजेचं आहे. लक्षात, तर दिस इज अन अ टेम्परेचर आर अफेक्टेड ऑन द रेट ऑफ रिॲक्शन. देन the next point we will study it, and the last point in this बघा लक्षात point, that is the catalyst. तर कॅटॅलिस्ट विषयी आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत, ठीक आहे. सुरुवातीला याच्यामध्ये सुद्धा मी सांगत असताना थोडंसं हे स्लाइड घेऊन सांगितलं होतं, तुम्ही ते समजून घेतला. तर कॅटॅलिस्ट म्हणजे नेमकं काय आहे, कॅटॅलिस्टचा अर्थ मी सुरुवातीला सांगितलं, उत्प्रेरक, बरोबर आहे, ठीक आहे. तर बघा कशा पद्धतीने काम करतं. पोटॅशियम क्लोराईड इज हिटेड KCl प्लस O2. पोटॅशियम क्लोराईडला ज्यावेळेस हीट दिलं त्यावेळेस काय झालेलं आहे, द रेट ऑफ द अबोव रिॲक्शन नायदर इन्क्रीजेस बाय द रिड्युसिंग द पार्टिकल ऑफ साईज. पार्टिकल ऑफ साईज हे काय झालं, रिड्यूस केलं तरी सुद्धा रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज झाली नाही. सॉरी, मी मागे बोललो होतो, ठीक आहे, ते चुकीचं सांगितलं तुम्हाला थोडंसं, ठीक आहे. स्लाइड चेंज झाल्यामुळे थोडंसं बदल झाला. त्याच्यानंतर नॉर इन्क्रीजेस द रिॲक्शन ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर जरी दिलं तरी सुद्धा याच्यामध्ये ज्या वेळेस एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये पार्टिकलची साईज जरी बारीक केली तरी त्याचं रेट ऑफ रिॲक्शन वाढत नसेल, किंवा टेम्परेचर दिलं तरी सुद्धा त्याचा रेट ऑफ रिॲक्शन वाढत नसेल, तर त्यावेळेस आपण तिसऱ्या महत्वाच्या घटकाचा, फॅक्टरचा यूज करतो, इट्स अफेक्टेड ऑन द कॅटॅलिस्ट. त्यावेळेस आपण कॅटॅलिस्टचा वापर करत असतो. आता या ठिकाणी आपण काय काय करून बघितलं बघा, रिड्युसिंग द पार्टिकल ऑफ साईज या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर इन्क्रीज द टेम्परेचर, टेम्परेचर पण वाढवून बघितलं आणि साईज पण कमी करून बघितली, तरी सुद्धा रिॲक्शनचा रेट हा वाढलेला नाही. देन हाऊ द रेट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन, देन द यूज ऑफ कॅटॅलिस्ट. त्यावेळेस आपण कायचा वापर करतो, कॅटॅलिस्टचा वापर करत असतो. ओके, तर हा कॅटॅलिस्टचा वापर आपण कशा पद्धतीने करणार आहोत त्याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. देन दिस इज अ नेक्स्ट स्लाइड. आता कॅटॅलिस्ट म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे, बरोबर आहे. तर आता पुढच्या स्लाइड मध्ये नेमकं कशा पद्धतीने वापर केले या ठिकाणी तुम्ही बघू शकता. याचे मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगणार आहे.
दॅट इज पोटॅशियम क्लोराईड आर हिटेड, उष्णता सुद्धा दिलेली आहे. अँड दॅट इज द मॅग्नीज डायऑक्साईड, दिस इज कॅटॅलिस्ट आर युज्ड. या ठिकाणी जे दिलेलं आहे ना, हा आपण कॅटॅलिस्ट या ठिकाणी वापरलेला आहे. दॅट इज MnO2, मॅग्नीज dioxide are used. Then the substance in which presents the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it, it is called catalyst. म्हणजे याचा अर्थ काय होतो? असा पदार्थ ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे ज्यावेळेस एखाद्या अभिक्रियाची गती वाढते पण त्याच्यामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? कॅटॅलिस्ट असं म्हणत असतो. म्हणून डेफिनेशन काय सांगितलं? द सबस्टन्स इन विच बघा लक्ष द्या, और बघा प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस without causing any chemical change to it, it is called catalyst. म्हणजेच काय? MnO2 is a catalyst are present in this reaction. रिएक्शन मध्ये हा कॅटॅलिस्ट या ठिकाणी आपण वापरलेला, इथं बघा खाली, बरोबर वापरला. बट these MnO2 does not participated in the chemical reaction. हे MnO2 मुळे या संपूर्ण रिएक्शनच्या कोणत्याही भागामध्ये केमिकल चेंज आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त काय चेंज होतं याच्यामध्ये? द रेट ऑफ रिएक्शन, फक्त गती वाढवण्याचं काम MnO2 करतं, बाकी कोणत्याही केमिकल चेंजेस मध्ये भाग घेत नाही. हे खासियत असते कॅटॅलिस्टची. मग हेच या ठिकाणी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काय? द पोटॅशियम क्लोराईड इज हिटेड इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम डायऑक्साईड, मॅग्नीज डायऑक्साईड अँड KCl plus O2 is formed. The manganese dioxide is a catalyst, and these catalysts are only increasing the rate of chemical reaction, but it does not participate or does not occurs the chemical changes in this reaction. That's why it is called a catalyst. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कॅटॅलिस्ट असं म्हणत असतो. तर इथपर्यंतचा भाग तुम्हा सर्वांना समजलेला असेल. तर आणखी एक रिएक्शन आपण या ठिकाणी घेऊन बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कॅटॅलिस्ट व्यवस्थितरित्या समजून येईल. देन लिसन केअरफुली अँड शो. बघा दिस स्लाइड इन विच दॅट इज द H2O2 and manganese dioxide is also present on the arrow. वरती manganese dioxide तुम्हाला दाखवलेलं त्या ठिकाणी दिसत आहे, आणि H2O plus O2 is formed. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय झालं खाली मी दिलेलं आहे. दिस इज अ डिकम्पोजिशन आहे. हे कोणती रिएक्शन आहे? डिकम्पोजिशन रिएक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड इनटू वॉटर अँड ऑक्सिजन टेक्स प्लेस स्लोली ॲट रूम टेम्परेचर. म्हणजेच काय? जर आपण या ठिकाणी MnO2 जर नाही घेतलं, MnO2 जर आपण या ठिकाणी नाही घेतलं, मी ह्याला खोडून टाकलं. बघा MnO2 या ठिकाणी सध्या जर घेतलेलं नसेल तर त्यामुळे काय होतं? द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड इनटू वॉटर अँड ऑक्सिजन, डिकम्पोजिशन तर होतं, टेक्स प्लेस स्लोली ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला त्याची रिएक्शन ही स्लो होते, फास्ट होत नाही. देन द सेम रिएक्शन ऑकर्स ॲट फास्टर रेट. आता हीच रिएक्शन आपण घेतली, पण त्यावेळेस आपण काय केलं? MnO2 हा कॅटॅलिस्ट या ठिकाणी वापरला. द सेम रिएक्शन ऑकर्स ॲट अ फास्टर रेट ऑन ॲडिंग द मॅग्नीज डायऑक्साईड दॅट इज MnO2 पॉवर इन इट. मग काय होईल? हळूहळू रेट ऑफ रिएक्शन हे काय होईल? इन्क्रीज होत जाईल. बघा अशा पद्धतीनं कॅटॅलिस्ट काय करतं? काम करतं. आता कॅटॅलिस्ट मध्ये तुम्हाला नेमकं काय समजलं? कॅटॅलिस्ट हा एक असा सबस्टन्स आहे, असा पदार्थ आहे जो
रासायनिक अभिक्रियामध्ये कोणतीही रासायनिक बदल घडू शकत नाही. तो फक्त याच्यामध्ये काय करतो, रेट ऑफ इन्क्रीजिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, नॉट अ पार्टिसिपेटेड टू द केमिकल चेंज इन द केमिकल रिएक्शन. कोणतेही रासायनिक बदल निर्माण करत नाही, जशी रिएक्शन आहे ते तशीच घडवून देतो, स्वतः भाग घेत नाही, फक्त अभिक्रियाची गती वाढवण्याचं काम MnO2 म्हणजे अशा पद्धतीचे कॅटॅलिस्ट करत असतात. आता फक्त MnO2 चे एकच उदाहरण आहे का कॅटॅलिस्टचं? नाही. द मेनी कॅटॅलिस्ट आर प्रेझेंट इन, बघा लक्ष द्या, दॅट इज द ह्याच्यामध्ये इन एन्व्हायरमेंटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅटॅलिस्ट आपल्याला पाहायला मिळत असतात. आता हे त्याच पद्धतीनं आहे ज्या पद्धतीनं आपण बघा, तुम्ही जर एखादा हॉलिवूडचा वगैरे मूव्ही बघितला असेल तर त्यावेळेस तुम्हाला फास्ट अँड फ्युरियस मध्ये मॅक्सिममली दाखवलेलं आहे. बघा, मी हॉलिवूडची मूव्ही बघतो म्हणून त्याच्यामधलं तुम्हाला उदाहरण सांगतो. फास्ट अँड फ्युरियस मध्ये काय दाखवलं नेमकं, की एखादी गाडी घेऊन येतात आणि गाडीची गती वाढवण्यासाठी त्याच्या पाठीमागे सिलेंडर वगैरे बसवलेलं असतं, बरोबर आहे. ऍक्च्युअली गाडी हे 120, बरोबर आहे, त्याच्यानंतर 180च्या स्पीडनं 200च्या स्पीडनं, म्हणजे जेवढे गाडीचं सीसी इंजिन आहे, जेवढे इंजिन आहे ते इंजिनच्या पॉवरपेक्षा त्या गाडीला जर आपल्याला जास्त स्पीडनं जर पळवायचं असेल तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जे सिलेंडर वापरलं जातं ना, वेगवेगळ्या प्रकारचे सिलेंडर, गॅसेस सिलेंडर असतात, त्याच्यामुळे गाडीची स्पीड खूप फास्ट होते, बरोबर आहे. तर तशाच पद्धतीनं इट्स अँड अ सिलेंडर, ह्याला तुम्ही सिलेंडर समजा, बरोबर आहे, जे की फक्त गती वाढवण्याचं काम करतं, बाकी कोणताही बदल त्याच्यामध्ये घडवून देत नाही, बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीने आपले फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन या ठिकाणी आपण सगळे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथपर्यंत सर्वांना समजलं असेल? येस ऑर नो? ऑल ऑफ यू? ओके. तर सर्वजण हे वाचून घ्यायचंय. पुढचा जो पॉइंट आहे, इट्स अँड अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन, त्याच्यानंतर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, त्याच्यानंतर आपला हा चॅप्टर संपून जातो. बघा, आणखी काय आहे तर राईट अ केमिकल इक्वेशन. ठीक आहे, केमिकल इक्वेशन सुद्धा कशा पद्धतीने लिहायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो. बॅलन्सिंग सुद्धा या ठिकाणी मी सांगणार आहे. समजलं सर्वांना? येस ऑर नो? ओके, चालेल. मग उद्या आपण कंटिन्यू उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया. उद्या आपला टायमिंग रेग्युलरचाच असेल. आज थोडस मागं पुढं झालं. तुम्हाला माहिती आहे टेक्निकल प्रॉब्लेम काय आला होता, त्याच्यामुळं मी काल लेक्चर घेतलं नाही. त्याच्यानंतर आज आपण थोडंसं टायमिंगमध्ये पुढे घेतलं, पण उद्यापासून रेग्युलर टायमिंगमध्ये आपापला क्लास असेल. तर चालेल, मग उद्या भेटू आपण. अभ्यास करा सर्वजण. ठीक आहे.